नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सरकारला म्हणत असते, चालता हो इथनं. सरकार जाऊ लागतो तेव्हा सानिका आवाज देऊन त्याला थांबवते आणि त्याच्याजवळ जाऊन तिने दिलेलं त्याच्या गळ्यातलं राधाकृष्णाचं लॉकेट काढून घेते आणि म्हणू लागते, लायकी नाही रे तुझी हे घालण्याची, जा इथून चालता हो. तोंड पण बघायचं नाही आहे मला तुझं. आणि ते दोघंही एकमेकांकडे पाठ फिरून तिथून निघून जातात. इकडे सरकार साहेबरावांच्या घरी येऊन त्याची बॅग भरू लागतो. तेवढ्यात बाबूचा फोन येतो. सरकार फोन उचलून म्हणतो, बोल रे. त्यावर बाबू म्हणतो, बोल रे. क्या हुआ भाई, इतना गुस्सा. त्यावर सरकार म्हणू लागतो, काही कामाचं असेल तर बोल, आधीच माझं डोकं फिरलंय. त्यावर बाबू विचारू लागतो, सानिका के साथ कुछ झगडा हुआ है क्या. त्यावर सरकार म्हणू लागतो, हा तेच, तिला समजले की मी कळशीचा आहे ते. त्यावर बाबू म्हणू लागतो, समजलंय मतलब क्या, तूने ही तो चिट्ठी लिखकर उसको संक्रांति के दिन बताया था ना. त्यावर सरकार म्हणू लागतो, सांगितलं होतं, पण आता हे सगळं मान्य करायला ती तयारच नाहीये. यातलं तिला काहीच माहीत नाहीये आणि मी तिला फसवलंय असं तिचं म्हणणं आहे. मी इथे साहेबरावांना आणि तिला मारायला आलोय असं म्हणते ती. त्यावर बाबू म्हणू लागतो, क्या. त्यावर सरकार म्हणतो, होय, जाऊ दे मरू दे, आता मी इथून निघतोय, मला इथं राहायचं नाही. त्यावर बाबू बोलू लागतो, एक मिनिट, तू उसे समजाना छोडकर वहाँ से क्यों निकल रहा है. त्यावर सरकार म्हणू लागतो, मी तिला समजावलं पण ती ऐकूनच घ्यायला तयार नाही. वरून मला वाटेल ते बोलली. मला बोलली तर बोलली, पण आप्पांबद्दल वाटेल ते बोलली ती. मी ना आता तिला समजावायला पण जाणार नाही, येतोय तिकडे. सरकार तिथून जायला निघतो. तेवढ्यात विभा तिच्या समोर येऊन उभी राहते. ते एकमेकांकडे बघू लागतात आणि सरकार काही न बोलता तिथून निघतो. विभा त्याला राजा राजा म्हणून आवाज देऊ लागते, पण सरकार मात्र थांबत नाही. त्यामुळे विभा सानिकाकडे पळत येते आणि राजाबद्दल सांगू लागते. तेवढ्यात तिचं लक्ष सानिकाकडे जातं. सानिकाकडे बघून ती विचारू लागते, सानू, अगं तू बरी आहेस ना. त्यावर सानिका काही न बोलता विभाला मिठी मारते आणि विभा सानिकाला विचारू लागते, काय झालंय सानू, तो तिकडं असा गेला, तू इकडे अशी, भांडलात का परत. त्यावर सानिका म्हणू लागते, विश्वासघात केलाय त्याने माझा, फसवलंय त्याने मला. त्यावर विभा विचारू लागते, काय, कोणी फसवलंय तुला, कोणी तुझा विश्वासघात केला. त्यावर सानिका सांगू लागते, राजानं फसवलंय मला. आणि ती तिच्याजवळची चिठ्ठी आणि फोटो विभाला दाखवते आणि विभाला तो फोटो पाहून धक्का बसतो. पुढे ती चिठ्ठी वाचू लागते आणि ती सानिकाला विचारू लागते, हे पत्र कुठं मिळालं तुला. त्यावर सानिका म्हणते, हिथंच बाहेर पडलेलं होतं, वाचलंच ना तू त्यात काय लिहिलंय ते. ती पुढे म्हणू लागते, राजानं फसवलंय मला आणि राजा हे पण नाव त्याचं खोटं आहे, एक नंबरचा खोटारडा आहे तो. त्यावर विभा विचारू लागते, बोललीस का तू त्याच्यासोबत. त्यावर सानिका म्हणते, हो बोलले ना, पण काय विचारायचं आता त्याला, आणि त्याच्याकडं काहीतरी सांगायला तर पाहिजे ना, आणि बोलून बोलून काय बोलणार त्यो, खोटंच बोलणार ना. त्यावर विभा विचारू लागते, पण हे पत्र आणि फोटो बघून त्याची काहीतरी बाजू त्याने मांडलीच असेल ना. त्यावर सानिका म्हणते, हो बोलला ना तो बोलला की त्याने मला लिहिलेलं पत्र खरं आहे. आणि ती राजाने लिहिलेलं पत्र विभाला दाखवते आणि वाच म्हणते. विभा पत्र वाचू लागते. त्यात लिहिलेलं असतं, जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू पिवळा ड्रेस घालून येशील. सानिका विभाला म्हणू लागते, त्याचं असं म्हणणं आहे की त्याने लिहिलेलं पत्र मला मिळालंच नाही, खोटं बोलतोय तो. त्यावर विभा बोलू लागते, मला नाही वाटत की राजा खोटं बोलत असेल. त्यावर सानिका म्हणते, त्याची बाजू घेऊ नकोस, मी त्याच्यावर विश्वास ठेवून एकदा चूक केली आहे. त्यावर विभा म्हणते, जर त्याचं म्हणणं खरं असेल तर. त्यावर सानिका म्हणू लागते, ऐक ना, तुला जर त्याची बाजू घ्यायची असेल ना तर माझ्यासोबत बोलू नकोस. आणि सानिका तिथून निघून जाते. विभा बाबूकडे येते. तेव्हा बाबू म्हणू लागतो, सरकार कुछ सुनने को तयार नाही आहे. त्यावर विभा म्हणते की सानिका पण काही ऐकत नाही आहे, त्याने ते पत्र लिहिलंय यावर तिचा विश्वासच नाही आहे. त्यावर बाबू म्हणतो, पर सरकार सच बोल रहा है, उसने सानिका को ऐसा लेटर लिखा था क्योंकि ये आइडिया हमने सरकार को दी थी और उसके बाद सरकार ने हमको बताया भी था कि सरकार कळशी गाव का है, ये बात सानिका ने एक्सेप्ट कर ली. त्यावर विभा म्हणू लागते, सानिका खूप चिडली आहे रे, काही भी करून त्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे. त्यावर बाबू म्हणू लागतो, मैं सरकार पर आग बंद कर कर विश्वास रख सकता हूँ, अगर वो बोल रहा है उसने लेटर लिखा था तो लिखा ही होगा. त्यावर विभा म्हणू लागते, पण जे लेटर मला सानिकाने दिलं त्यात तसं काही लिहिलेलं नव्हतं. त्यावर बाबू म्हणू लागतो, फिर जरूर कुछ तो गडबड होगी. त्यावर विभाला आठवतं की संक्रांतीच्या दिवशी जेव्हा ती सानिकाच्या रूममध्ये पतंग घ्यायला गेली तेव्हा पंकजा तिथे आली आणि ती झालेलं सगळं बाबूला सांगू लागते.
आणि म्हणू लागते, तेव्हाच तर काही गडबड झाली नसेल ना? त्यावर बाबू म्हणतो, हो सकता है, और वैसे भी सानिका के अत्ते को उसके बेटे की शादी सानिका के साथ करनी है, इसलिए अगर उसको वो लेटर मिला होगा तो उसने कुछ किया होगा तो. त्यावर विभा म्हणू लागते, आता एक काम कर, मी सानिकाकडे आज रात्री झोपायला जाते आणि तू रात्री तिथे ये, आपण ते लेटर हुडकून काढूया. विभा सानिकाकडे येते आणि तिचं डोकं दाबते. सानिकाला थोड्या वेळात झोप लागते. विभा तिथून निघून जाते आणि सानिकाला एक स्वप्न पडतं. त्यात सरकार साहेबराव असा आवाज देत दरवाजा वाजवू लागतो. सानिकाला जाग येते आणि ती उठून तिथे जाऊन त्याला विचारू लागते, राजा तू इथं काय करतोयस? त्यावर सरकार म्हणतो, ज्या कामासाठी मी इथं आलोय ना ते अजून बाकी आहे. साहेबरावाला संपवायला आलोय मी. तेवढ्यात साहेबराव तिथे येऊन राजाला विचारू लागतात, राजा कसला रे एवढा आवाज? काही पाहिजे होतं का तुला? त्यावर सरकार म्हणतो, व्हय. त्यावर साहेबराव म्हणतात, काय? त्यावर सरकार म्हणू लागतो, तुमचा जीव. तयार व्हा मरायला. माझ्या मामाच्या खुनाचा बदला घ्यायला आलोय मी इथं आणि आज तो पूर्ण होणार आहे. आणि सरकार बंदूक काढून साहेबरावांच्या डोक्याला लावतो. सानिका सरकारचा हात बाजूला करू लागते. सानिकाला सरकार बाजूला करतो आणि साहेबरावांना गोळी घालतो. आणि सानिका जोरात पप्पा असा आवाज देत घाबरून उठते. इकडे तिकडे बघते तर तिथं विभा नसते आणि ती विभाला आवाज देऊ लागते. इकडे विभा येते आणि ठरल्याप्रमाणे बाबू तिथे येतो. विभा दरवाजा खोलून त्याला आत यायला सांगते आणि ते दोघंही चादर पांघरून पत्र शोधू लागतात. विभा पंकजाच्या रूममध्ये येऊन ड्रॉवर्स बघू लागते. त्यात तिला काहीच सापडत नाही. नंतर ती कपाटाकडे जाते आणि कपाटात कपड्यांच्या खाली तिला रुमालात बांधलेली एक चिठ्ठी सापडते. विभा जेव्हा ती चिठ्ठी खोलून वाचू लागते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ते राजाने सानिकाला लिहिलेलं पत्र असतं. खरं पत्र सापडल्यामुळे विभा खूप खुश होते आणि बाबूला जाऊन दाखवते. बाबूही खुश होतो. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि दोघांना पकडून कोण आहात तुम्ही असं विचारू लागते. आणि ते दोघं डोक्यावरची चादर काढून तिला तोंड दाखवतात. त्यावर सानिका विचारू लागते, काय चाललंय हे? त्यावर विभा म्हणू लागते, सरकारने तुला जे लेटर लिहिलं होतं ना ते हुडकत होतं आम्ही. आणि ती सानिकाला लेटर देऊन म्हणू लागते, हेच ते लेटर आहे. सानिका ते लेटर वाचू लागते. तेव्हा तिला खरं काय ते समजतं. बाबू सानिकाला म्हणू लागतो, सरकार ने कभी तुमसे झूठ बोला नहीं, उसने पहले सब कुछ बता दिया था, पर वो लेटर तुम तक कभी पहुंचा ही नहीं. आणि विभा म्हणू लागते, हे लेटर मला आत्याच्या खोलीत मिळालं. अगं सरकारचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तो खोटा नाही आहे ग. त्यावर बाबू बोलू लागतो, उसका प्यार भी झूठा नहीं है, तुमने उसके फैमिली के बारे में जो कुछ कहा उससे बहुत हर्ट हुआ है वो. त्यावर सानिका म्हणू लागते, मला आत्ताच्या आत्ता राजाला भेटायचं आहे. त्यावर विभा म्हणू लागते, पण कुठं भेटणार? दुपारी माझ्यासमोरून तो निघून गेलाय, कुठं गेला माहीत नाही. आणि बाबू पण त्याला पण माहीत नाही असं म्हणू लागतो. त्यावर सानिका म्हणते, चला आपण त्याला शोधूया आणि ते सरकारला शोधायला निघतात. सरकार इकडे विष्ट्री जवळ आलेला असतो. सानिका, बाबू आणि विभा त्याला शोधत शोधत तिथे येतात. सरकार त्यांच्याकडे बघू लागतो. सानिका जाऊन सरकारला मिठी मारते, पण सरकार सानिकाला बाजूला करतो. सानिका त्याला म्हणते, सॉरी ना राजा, अरे गैरसमज झाला माझा. आणि ती म्हणू लागते, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण तू जे पत्र लिहिलं होतं ना ते माझ्यापर्यंत पोचलंच नव्हतं. त्यावर सरकार म्हणू लागतो, सानिका मी तुझ्या 100 चुका माफ केल्या असत्या, पण तू जे काही माझ्या आप्पांबद्दल आणि माझ्या घरच्यांबद्दल बोललीस ना ते मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.